पत्रकार एक चुटीचा पत्रकार एक चुटीचा नहीं चलेगी नहीं चलेगी। आपण पाहतोय की आज या ठिकाणी पत्रकार संघटनेतर्फे रायगड प्रेस क्लबच्या वतीनं आज या ठिकाणचा जो टोल आहे खारपुडी टोल हा बंद करण्याची मागणी या ठिकाणी पत्रकार करत आहेत। आणि आपण पाहतोय की या ठिकाणी यशवंत देशमुख सह त्यांचं नेतृत्व यशवंत देशमुख करतात, पण या ठिकाणी जे पत्रकार आहेत पत्रकार संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी हा टोल नाका बंद करण्याची मागणी या ठिकाणी केली जात आहे। कारण बऱ्याच दिवसापासून या रस्त्याचं काम अद्यापही पूर्ण झालं नाही। असं काम पूर्ण झालं नसतानाही ज्या पद्धतीने टोल आकारला जातो आणि हा टोल ज्या पद्धतीने सुरू केलंय, आपण पाहतो की हा टोल नाका आहे आणि या टोल नाक्यावरती या ठिकाणी टोल आकारला जातो आणि हे टोल रद्द करण्यासाठी आज पत्रकार संघटनेच्या वतीनं रायगड प्रेस क्लबच्या वतीनं आज या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे। आणि हा गोवा मार्ग जो आहे या गोवा मार्गाचा आतापर्यंत जो काम आहे ते पूर्ण झालं नसतानाही कशा पद्धतीने टोल या ठिकाणी उपस्थित केला जातो। टोल जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार। ज्या ठिकाणी आपण पाहतो की रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही, रस्ता पूर्ण झाला नाही, रस्त्याच्या कामाच्या या ठिकाणी टोल ज्या पद्धतीने सुरू आहे हा टोल बंद करण्यासाठी आज रायगड प्रेस क्लबच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं आहे। विशेष म्हणजे यशवंत देशमुख यांच्यासह सर्व पत्रकार या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। आणि विशेष पाहायला गेलं तर हे आंदोलन हा टोल जो आहे यापूर्वी या टोलसाठी बरेचसे आंदोलन झाले। रस्ता या ठिकाणी ठीक नसताना गोवा महामार्गावरती अद्यापही भरपूर अपघात होत असतात। असं होत असतानाही रस्त्याचं काम न करताच टोल कशा पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे हा जवाब या ठिकाणी पत्रकार संघटनेतर्फे विचारला जात आहे। बघा आपण पाहतोय की ह्या ज्या खुर्च्या आहेत ह्या कॅबिन्स बंद करायला लावल्या आहेत। ज्या पद्धतीने या ठिकाणी टोल वसुली सुरू होती ही टोल वसुली या ठिकाणी थांबवण्यात आली आहे। पोलीस प्रशासन यांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये ज्या पद्धतीने इथे टोल जे आहे हे पूर्णतः सोडून गाड्या सोडल्या जात आहेत। आपण पाहतोय की हे सगळ्या गाड्या ज्या आहेत टोल न घेता सोडल्या जात आहेत। हे आंदोलन जे आहे पत्रकारांनी पुकारलेलं आंदोलन आहे। खरं बघायला गेलं तर या आंदोलनामध्ये पत्रकारांनी काय भूमिका घ्यायला महत्वाची आहे। आपल्यासोबत रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष आहेत गोपाल सर, आता आपण सगळ्यात तुम्ही टोल बंद करायला सांगितलंय, काय सांगाल यावर? गेले 17 वर्ष यशवंत देशमुख साहेबांच्या नेतृत्वाने रायगड प्रेस क्लबने या गोवा महामार्गावर होणारे अपघात या अपघाताला कुठेतरी आळा बसायला पाहिजे आणि नागरिकांचा प्रवास अगदी सुकर व्हावा यासाठी 17 वर्षापासून देशमुख साहेबांच्या नेतृत्वाने रायगड प्रेस क्लबने आंदोलन करून या कामाला चालना दिली। मात्र हा काम पूर्णत्वास निश्चित झाला याचा आम्हाला आनंद आहे की आम्ही तो आंदोलन केलेला आणि तो पूर्ण। मात्र अनेक ठिकाणी काम चालू असताना अर्धवट काम असताना इथल्या प्रशासनाने टोल वसुली करून इथल्या जे वाहन चालक आहेत त्यांच्याकडून खिस्सा कापण्याचा प्रयत्न जो केलेला आहे हा जुलमी आहे। याला आमचा विरोध आहे। आमचं म्हणणं एकच आहे, काम पूर्ण करा आणि नंतर तुमचा टोल चालू करा, ही मुख्य मागणी आमची आहे। पत्रकार एकजुटीचा पत्रकार एकजुटीचा रायगड प्रेस क्लबचा बंद करा टोलचा झोल बंद करा टोलचा झोल बंद करा। मुंबई गोवा महामार्गासाठी कोकणातील पत्रकार गेले 20 वर्ष आंदोलन करतायत। अगोदर चौपदरीकरणासाठी आपण आंदोलन केलं होतं, नंतर काम लवकर व्हावं यासाठी सातत्यानं आपण आंदोलन केलं। 45 आंदोलन आपण या महामार्गासाठी केलेले आहेत आणि आता काम अर्धवट असताना सरकारनं खारपाडा येथे टोल सुरू केलेला आहे। खांब येथे पुढच्या टोलचं नियोजन सरकार करत आहे आणि या महामार्गावर एकूण 9 ते 10 टोल उभे राहणार आहेत। म्हणजे तुम्हाला पळसपे पासून जर खाली पणजीपर्यंत जायचं असेल तर किमान 900 ते 1000 रुपये आपल्याला भुर्दंड बसणार आहे। आमची मागणी अशी आहे की अजून काम पूर्ण राहील, म्हणजे अजून 85% काम झालेले, 15% जवळपास काम राहिलेले, बायपासचे कामं राहिलेले आहेत, ओव्हरब्रिजचे कामं राहिलेले आहेत, सर्व्हिस रोडचे कामं राहिलेले आहेत। असं असताना देखील टोल सुरू करणं हा कोकणातील जनतेवर आणि महाराष्ट्रातल्या पर्यटकावर अन्याय करणारा हा बाब आहे। त्याचा विरोध करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून येथे आंदोलन करतो आहोत। माझी सरकारला विनंती आहे की सरकारच्या निष्काळजीपणामुळे, सरकारने विलंब केल्यामुळे हा रोड 20 वर्ष रखडलेलं या रस्त्याचं काम आणि दरम्यानच्या काळामध्ये 2500 लोकांचे जीव या महामार्गावर गेलेले। सरकारने 2012ला ज्यावेळेस हे काम सुरू केलं
त्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 2014ला हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. त्या काळामध्ये जर हे काम झालं असतं तर पुढचे जे 2,500 जीव या महामार्गावर गेले, रक्त जे सांडले लोकांचं ते टळलं असतं. त्यामुळे या 2,500 लोकांच्या बळीची जबाबदारी ही सरकारची आहे आणि सरकारने याचं प्रायश्चित्त म्हणून पुढची 10 वर्ष देखील तरी ह्या रोडवर टोल सुरू करता कामा नये. आपल्याला माहित आहे की जसा खारपाड्यात हा टोल सुरू झाला त्याच पद्धतीने सिंधुदुर्गामध्ये देखील टोल सुरू केला गेला होता, परंतु स्थानिक जनतेचा रेटा, तिथल्या नेत्यांचा आग्रह, त्यामुळे तो टोल बंद. मी परवा सिंधुदुर्गला जाऊन आलेलो आहे. माझी कोकणातल्या रायगडच्या सर्व पक्षीय नेत्यांना विनंती आहे की त्यांनी देखील ह्या सगळ्या विषयामध्ये लक्ष घालावं आणि किमान काम पूर्ण होईपर्यंत या टोलची जी वसुली आहे, टोलच्या माध्यमातून जे जनतेची लूट सरकारने केलेली आहे, सुरू केलेली आहे, ती थांबवावी. 2 गोष्टी आहेत. एक तर स्थानिक लोकांना या सगळ्या टोलचा प्रचंड फटका बसणार आहे, त्यांना या महामार्गावरून प्रवास करणं देखील कठीण होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, हा टोल जर रद्द केला नाही तर त्याचा थेट परिणाम हा पर्यटकांवर होणार आहे. कोकणामध्ये पर्यटक येत आहेत, परंतु इथून अलिबागला जाण्यासाठी जर मला 200 रुपये लागत असतील तर पर्यटक 4दा विचार करतील. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारनं हा टोल थांबवावा, पुढची 10 वर्ष देखील टोल माफी करावी. अन्यथा आम्ही सनदशीर मार्गाने आज येथे आलेलो आहोत. सगळ्या कोकणातले पत्रकार सनदशीर मार्गाने येथे आलेले आहेत. सरकारनं जर आमच्या मागणीचा विचार केला नाही तर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील सगळे पत्रकार येथे येतील. हजारो पत्रकार येथे येऊन ह्या महामार्गाचा रस्ता रोको आम्ही आंदोलन करू. इथून पुढे कोणी जाणार नाही याची आम्ही दखल घेऊ. आजचं हे आंदोलन हे प्रतिकात्मक होतं, शांततेच्या माध्यमातून होतं, परंतु सरकारनं कोकणी जनतेचा, आम्हा पत्रकारांचा जास्त अंत पाहू नये आणि तातडीनं ही जी काही टोल वसुली केलेली आहे, जिजिया कर सुरू केलेला आहे पूर्वीच्या काळातला, तो थांबावा अशी माझी या निमित्तानं मागणी आहे. प्रश्नावर आपण नितीन गडकरी असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांची भेट घेणार आहात का? पुढची काय दिशा आहे? नितीन गडकरी साहेब असतील, मुख्यमंत्री असतील, यांना आम्ही वारंवार भेटलेलो आहोत. ज्या दिवशी हा टोल सुरू झाला 15 मेला, त्या दिवशी देखील मी स्वतः नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना मेल केलेले, त्यांच्याशी आमचं डायलॉग सुरू आहे आणि यापुढे देखील या 2 दिवसामध्ये आम्ही परत एकदा मुख्यमंत्री आणि काल मी बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेंशी देखील माझं बोलणं झालेलं आहे. पुढच्या काळामध्ये या सगळ्या नेत्यांशी एकदा आपण चर्चा करू जूनच्या अगोदर आणि त्याच्यातून काही मार्ग निघाला तर पुढचं आंदोलन थांबेल, अन्यथा आपल्याला पुढचं आंदोलन करावं लागेल. महासागर न्यूज.